गोजक्का, हे गोजक्का, गोजक्का. काय र? काय झालं? अजून काय बी झालं नाही. किती वेळ लागल? अरे बाळत पण म्हणजे काय मस्करी वाटती भाई र. ग बस. सावय बापू, काय म्हणाव तुम्हाला. अरे माझ्या पोरीनं 9 महिने ओझ वाहिलं, तुम्हाला इतकं बी दम दारवा ना. का मामा मस्करी करताय? माझा जीव लागला इकडे टांगणीला. अहो इकडं कुठं तुमचा जीव? तुम्ही तर मगाशी म्हणलं होतं ना माझा जीव तिकडे झोपडीत गुतलाय म्हणून. बळी ए बळी, पोरगा झाला. आता साखर वाट साखर. मामा तुम्हाला नातू झाला, तुम्ही आजा झाला. भैरा भैरा नाही म्हणायचं. कधी नाही ते आमचं गारानं ऐकलं. अरे मला नातू दिला, माझ्या पोरीला पोरगा दिला. बाबर आमच्या घरामध्ये पोरगी जन्माला येणं घोळ जीव, तिच्या सकट संध्यांची बरोबर. उपकार रे बाबा, तुझं उपकार रे. माझं पोर, माझं पोर. तू म्हणली होतीस ते खरं आहे बिजली. आपलं पोर, आपलं पोर. काय रंगोबा? रावसाहेब रामराम. पोराला बघायला आला जुनू. ए बळी, पोराला रावसाहेबांच्या पायावर घाल. देवकीचा काना वाढतो यशोदे घरी, देवकीचा काना वाढतो नंदा घरी. थाटात बारस कर, काय लागेल तो पैसा आम्ही देऊ. आमच्याकडे बघ, आम्ही आलोय. हे बघ, अरे हसतो हसतो. आणखी अशा 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 अशा. अरे रावसाहेब बाप झाला आहे काय? लहानसान गोष्ट आहे का? अजिबात नाही. अरे रावसाहेब मर्दे, तुम्ही दोघांनी समजा गावाला लग समजून सांगितलं हे महत्वाचं आहे. आणि वहिनी साहेबांना आता पोर होण्याचं काही चिन्ह नाही. मग आता मला एक सांगा की रावसाहेबांच्या माग इनामदारीला वारस कोण? रावसाहेबांना तरी अजून इस्टेट कुठे मिळाले? तुम्ही नामांकित अडाणी असं जे म्हणतो ना मी, दोघच नाही आरल्या काव. इनामदार घराण्याची वहिवाट काय? काय नातू जन्माला आला की तो आजोबाच्या मुळावर येतो. वय वय. हा नातू जन्माला आला, आता तो आजोबाला वर्षात खातो को नाही बघा. गळा का काढायला लागलाय बा मेल्यागत? तातोबा बा मेला तो बी नव्हतो इतकं रडलो, पण तातोबा तुम्ही तातोबा तुम्ही जाऊ नका. मला काय झाड बोलले सर्जे ना तू तुमच्यामुळे नामांकित अडाणी. अरे आईचा बाप नाही, बापाचा बाप. म्हणजे सरकार म्हणा की. आता परकस पडला वय डोक्यात तुमच्या.
कशाला दारूचं गोमूत्र करता रे? घ्या. म्हणजे सरकारांचं काय खरं नाही म्हणा की. नाही इथं गळा काढायचा नाही. नाही तातोबा, तुम्हाला खरं सांगतो तातोबा, हे आमचा गळा तुमच्यासाठी. शाबास. आमचं प्राण तुमच्यासाठी. ते राहू द्या, नंतर खर्चाला होईल. बरं गाडवावो, आता इथं किती वेळ बसता? उठा. गावाचं तोंड गोड करायचं का नाही? अहो पण सरकार काय म्हणतील? हे सरकार गचकणार. हे नक्की ना? नक्की. त्यांच्या तिरडीची ऑर्डर गेलेली आहे, नवं सरकार येणार. तुम्ही दोघं जाऊन आता एक अख्खं साखरेचं पोत खरेदी करा, गावात वाटत छिंडा, लोकांना आरडून सांगा इस्टेटीला वारस आमच्या गावात वाटायचं ए सर्जा, काय वाटतोय? साखर वाटतोय. साखर तुम्हाला नाही कळलं? अहो इनामदारांनी नातू झाला, बिजलीला पोर झाले. इनामदारीला वारस गावला. साखर घ्या, तोंड गोड करा. घ्या, चला या साखर घ्या. तुम्ही अरे भाऊ, सगळी साखर गावातच वाटतंय. वाड्याव जा, इनामदारला सांगा म्हणाव तुला नातू झाला. बिरज्या, तू घाबरता कशाला? सोन्याचं कडे मिळेल. जा. अरे सोन्याचं मिळेल. सरकार सरकार सरकार. काय झालं? वाघ मागे लागलाय का? नाही, माकडं. काय? रावसाहेबांना पोरगा झाला, इनामदाराला वारस मिळाला असं सांगत गावभर साखर वाटण्यात आले. अगदी दवंडी पिटल्यागत. काय? नाही म्हणजे डोळ्याने पाहून आणि कानाने ऐकूनच सांगतोय सरकार. कोणाची हिंमत? ये सुभाने साखर घे. गेले का कोण कर? अरे रावसाहेबांनी पोरगा झाला, इनामदारीला वारस गावला. का सरकार बघत्यात. सरकारचं काही खरं नाही. सरकार आता गचकणार डायरेक्ट. मी सांगतो. पाहुणं साखर घ्या.